हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डेकोड बिट्स. सो गाईज, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 17 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट टर्नरी ऑपरेटर आणि जावास्क्रिप्ट स्विच केसेस. सो गाईज, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल फ्लो पार्ट 1 बघितला आणि त्यामध्ये इफ कंडिशन, इफ एल्स कंडिशन, इफ एल्स इफ कंडिशन, नेस्टेड इफ एल्स कंडिशन या सगळ्या कंडिशन्स आपण बघितलेल्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये कंट्रोल फ्लो पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत टर्नरी ऑपरेटर आणि स्विच केसेस. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर काय आहे तर टर्नरी ऑपरेटर इज द अल्टरनेटिव्ह वे और अ शॉर्ट हँड वे ऑफ इफ एल्स कंडिशन. सो इफ एल्स कंडिशन जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली किंवा शिकलो तर त्याचाच एक अल्टरनेट वे आहे किंवा एक शॉर्ट हँड वे आपण म्हणू शकतो. सो जे काम इफ एल्स कंडिशन करते किंवा इफ एल्स ब्लॉक करतो तर तेच काम टर्नरी ऑपरेटर सुद्धा करत असतं. सो अगदी सोपा सिंटॅक्स आहे, तुम्ही ते बघू शकता. कंडिशन आहे, जसं की आपण इफ ब्लॉक मध्ये एखादी कंडिशन द्यायचो आणि जर ती कंडिशन फुलफिल झाली किंवा ट्रू झाली तर त्याचा ट्रू पार्ट जो असतो तो एक्झिक्यूट होत असतो आणि जर फॉल्स जर झाला तर एल्स पार्ट मध्ये जे काही कोड आपण लिहिलेला आहे किंवा स्टेटमेंट लिहिलेले आहे तर ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होत असतात. तर सिमिलरली टर्नरी ऑपरेटर सुद्धा काम करत असतं. सो इथे तुम्ही सिंटॅक्स बघू शकता. कंडिशन आहे, जसं आपण ए ब्लॉक मध्ये कंडिशन देतो तशी सेम कंडिशन आपण या कंडिशन हा जो कीवर्ड आहे या ठिकाणी देत असतो आणि जर ही कंडिशन ट्रू झाली तर हा एक्सप्रेशन इफ ट्रू, तर इथे जे आपण एक्सप्रेशन लिहू किंवा जे काही स्टेटमेंट लिहू तर ते स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होत असतं किंवा प्रिंट होत असतं. आणि जर ही कंडिशन जी आहे ती जर फॉल्स झाली तर या कोलन नंतरचा जो पार्ट आहे एक्सप्रेशन इफ फॉल्स तर हा पार्ट एक्झिक्यूट होत असतो किंवा इथे जे काही स्टेटमेंट लिहू आपण ते स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होत असतं. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा, जेणेकरून हा जो कन्सेप्ट आहे तो समजायला तुम्हाला इझी जाणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक एक्झाम्पल घेतलेलं वोटिंग रिलेटेड तर सेम एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण आता सध्या वोटिंगचा पिरियड सुरू आहे, सगळीकडे इलेक्शनचा पिरियड सुरू आहे. सो आपण ते एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला समजायला पण थोडं इझी होणार आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी दोन व्हेरिएबल घ्यायचे. सो आपण या ठिकाणी दोन व्हेरिएबल घेणार आहोत. फर्स्ट व्हेरिएबल जे आहे ते कॉन्स्ट नेम घेणार आहोत. तर जो काही युजर आहे किंवा जो मतदार आहे, जो मतदान करायला जाणार आहे तर त्याचं नाव आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो एक डमी म्हणून एक पीटर नाव घेऊया आणि त्याचं एज आपल्याला लागणार आहे. सो आपण इथे एक एज साठी एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. त्याचं एज आपण 24 घेऊया. 24 इयर्स ओल्ड त्याचं एज आहे. ओके. सो आता आपण जर इफ कंडिशन मध्ये जर बघितलं, लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर इथे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर इफ एल्स कंडिशन आपण कशा प्रकारे लिहितो किंवा कशा प्रकारे चेक करतो. तर आता वोटिंगचा आपल्याला कंडिशन लावायची. जर एखाद्या युजरचं एज जे आहे ते 18 किंवा 18 पेक्षा जर जास्त असेल तरच तो वोटिंग करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत. तर सेम कंडिशन आपल्याला इथे करायची आहे इफ एल्स कंडिशन यूज करून. तर आपण कशा प्रकारे करतो. सो हा जो एज व्हेरिएबल आहे तो एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. जर ही कंडिशन फुलफिल झाली किंवा ट्रू झाली तर तो मतदान करू शकतो, वोटिंग करू शकतो. तर इथे आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे प्रिंट करणार आहोत. त्याचं नाव प्रिंट करूया. सो आपण इथे स्ट्रिंग लिटरलचा यूज करणार आहोत आणि इथे कर्ली ब्रॅकेट मध्ये हा जो नेम जो व्हेरिएबल घेतला आपण तो नेम व्हेरिएबल या ठिकाणी प्रिंट करणार आहोत. सो पीटर कॅन वोट. ओके. सो पीटर कॅन वोट म्हणजे त्याचं एज जे आहे सध्या ते 24 आपण घेतलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. तो ऑब्व्हियसली ही जी कंडिशन आहे ती ट्रू होणार आहे आणि हे जे सेंटेन्स आहे ते प्रिंट होणार आहे. पण जर त्याचं एज हे 18 पेक्षा जर कमी असलं असतं किंवा 18 पेक्षा जर कमी असलं असतं, सपोज 16 आहे, तर या केसमध्ये हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार तर तो एल्स ब्लॉक कडे जाणार आहे. तर इथे आपण एल्स ब्लॉक घेणार आहोत आणि अगेन एल्स ब्लॉक मध्ये कन्सोल प्रिंट करूयात आणि कन्सोल मध्ये इथे एक मेसेज प्रिंट करणार आहोत आपण. सॉरी पीटर, यू कॅनॉट वोट फॉर नाऊ. ओके. सो पीटर सध्या मतदान नाही करू शकत किंवा वोटिंग नाही करू शकत. तर हा एल्स पार्ट काय होत असतो, एक्झिक्यूट होत असतो. जर आता तुम्ही ब्राउझरवर जाऊन बघितलं, तिथे आपण आता ब्राउझरला जाऊया कन्सोल मध्ये. सो इन्स्पेक्ट करूयात आणि तुम्ही जर इथे कन्सोल मध्ये जर बघितलं
तर जे आपलं सेंटेन्स होतं सॉरी पीटर यू कॅनॉट वोट फॉर नाऊ, तर ते प्रिंट झालेलं आहे. कारण का, तर त्याचं पीटरचं जे एज आहे ते एज काय आहे 16 आहे. सो एज ब्लॉक इथे प्रिंट झालेला आहे. जर याचं पीटरचं एज जर 24 इयर्स असलं असतं, याला आपण सेव्ह करूया. तर हा जो ट्रू ब्लॉक आहे किंवा हा जो इफचा ब्लॉक आहे फर्स्ट ब्लॉक, तर हे सेंटेन्स पीटर कॅन वोट हे सेंटेन्स काय झालं असतं, प्रिंट झालं असतं. सो आपण इथे बघूया, तर ते सेंटेन्स या ठिकाणी प्रिंट झालेला आहे, पीटर कॅन वोट. सो अशा प्रकारे इफ एल्स ब्लॉक जो आहे तो वर्क करत असतो. तर आता आपण बघणार आहोत टर्नरी ऑपरेटर. तर आता हा जो इफ एल्स ब्लॉक आहे किंवा ही जी कंडिशन आहे ही चेक करण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक 4 ते 5 लाईनचा कोड लिहावा लागला. आता हा 4 ते 5 लाईनचा कोड आपण टर्नरी ऑपरेटर यूज करून एका सिंगल लाईन मध्ये करणार आहोत. तर तो कसा, तर सेम आपल्याला ही जी कंडिशन आहे ही कंडिशन कॉपी करायची आहे, इथे पेस्ट करायची आहे. ही झाली आपली कंडिशन टर्नरी ऑपरेटरची. आता आपल्याला चेक करायचं आहे की हे जर एज त्याचं 18 पेक्षा जर जास्त असेल, 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला ट्रू जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो लिहायचा आहे. तर क्वेश्चन मार्क इथे जसं आपण इफ ही जी कंडिशन आहे ती यूज करतो किंवा हा इफ जो कीवर्ड आहे तो कीवर्ड यूज करतो ही कंडिशन चेक करण्यासाठी, तसं टर्नरी ऑपरेटर मध्ये आपण क्वेश्चन मार्कचा वापर करतो किंवा क्वेश्चन मार्कचा यूज करतो एखादी कंडिशन ट्रू किंवा फॉल्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी. तर आता क्वेश्चन मार्क नंतर आपल्याला काय करायचं आहे, ट्रू ब्लॉक मध्ये जे काही आपल्याला स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे तर ते स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर ते स्टेटमेंट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कोलन घ्यायचा आहे. एल्स ब्लॉक लिहिण्यासाठी आपल्याला कोलन घ्यायचा आहे आणि जर इथे ही जी कंडिशन आहे एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 ही जर फॉल्स झाली तर या कोलन नंतर जे काही स्टेटमेंट आपण लिहिणार आहोत तर ते स्टेटमेंट या ठिकाणी काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सो याला कॉपी करूया, अगेन इथे पेस्ट करूया. सो आता आपला जो कोड आहे हा कोड सिमिलर आहे या कोडचा, म्हणजे हा जो आपण आता कोड केलेला आहे टर्नरी ऑपरेटरचा हा कोड आणि हा कोड बोथ आर द सेम थिंग. तर याला आपण फर्स्ट जो कोड आहे त्याला आपण काय करणार आहोत, कमेंट करणार आहोत. याला करूया सेव्ह. आपला कोड सेव्ह झालेला आहे. आता आपलं करंट एज किती आहे 24 आहे. तर इथे कंडिशन चेक होणार, एज म्हणजे किती 24 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. तो ऑब्विसली कंडिशन इज अ ट्रू. तर हा जो पार्ट आहे ट्रू पार्ट किंवा हे जे स्टेटमेंट आहे, सो हे स्टेटमेंट आपल्या कन्सोलला काय होणार आहे, प्रिंट होणार आहे, पीटर कॅन वोट. तर आता इथे ब्राउझरला जाऊन बघूया, तुम्ही इथे बघू शकता पीटर कॅन वोट. आता आपण काय करणार आहोत, आता याचं एज जे आहे ते एज आपल्याला रिड्यूस करायचं आहे. तर मी आता इथे 14 घेतो, याला सेव्ह करूयात आणि अगेन आपण ब्राउझरवर जाणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता सॉरी पीटर कॅनॉट वोट फॉर नाऊ. सो पीटर आता सध्या मतदान नाही करू शकत कारण त्याचा एज किती आहे 14 आहे. तर तो जेव्हा 18 वर्षाचा होईल किंवा 18 इयरच्या वरती जाईल किंवा त्याचा एज जे आहे ते 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर त्या वेळेस तो काय करू शकतो, मतदान वोटिंग करू शकतो. सो अशा प्रकारे आपण टर्नरी ऑपरेटरचा यूज करू शकतो. आता इथे आपण काय केलं, इथे कंडिशन चेक केली आणि प्रत्येक स्टेटमेंट जे आहे ते कन्सोल मध्ये प्रिंट केलेलं. आपल्याला 2 वेळेस इथे कन्सोल प्रिंट करावा लागलाय. आता याला अजून एक अल्टरनेटिव्ह आहे, तो कसा की इथे आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. सो त्यासाठी एक कॉन्स्ट म्हणून मी एक कीवर्ड घेतो आणि एक व्हेरिएबल घेऊया इथे आपण मेसेज म्हणून. आणि त्या मेसेज मध्ये हे जे टर्नरी ऑपरेटर आहे हे टर्नरी ऑपरेटर ऍज इट इज आपल्याला स्टोअर करायचं आहे. आता स्टोअर केल्यानंतर इथे आपल्याला आता कन्सोलची गरज नाही आहे. तर कन्सोल मध्ये जे काही आपलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फक्त आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर आपण स्टेटमेंट इथे पेस्ट करणार आहे. जस्ट इथे आपण कट करूया आणि अगेन इथे पेस्ट करूयात. सो हे झालं सेव्ह. तर आता हा मेसेज कशा प्रकारे प्रिंट करू शकतो, तर आता जसं आपण वरती बघितलं की इथे ही जी कंडिशन आहे ती जर फुलफिल झाली किंवा ट्रू झाली तर हा फर्स्ट पार्ट एक्झिक्यूट होतो आणि फॉल्स झाली तर सेकंड पार्ट एक्झिक्यूट होतो. तर हा जो काही पार्ट इथे एक्झिक्यूट होणार आहे तर तो ह्या मेसेज व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे. आणि आता आपल्याला परत कन्सोल लिहिण्याची गरज नाही, आपण हा मेसेज व्हेरिएबल फक्त कन्सोल मध्ये काय करणार आहोत, प्रिंट करणार आहोत. तर इथे आपण अगेन कन्सोल डॉट लॉग लिहिणार आहोत, कन्सोल डॉट लॉग. आणि या कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे आपण एक स्ट्रिंग घेणार आहोत मेसेज म्हणून आणि कॉमा देऊन हा जो व्हेरिएबल आहे मेसेज तो मेसेज व्हेरिएबल या ठिकाणी पेस्ट करणार आहोत. सेव्ह करूयात. फर्स्ट जो कोड आहे त्याला आपण करूयात कमेंट. सेव्ह करून जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकतात आपलं एज किती आपण सध्या 14 घेतलेला आहे म्हणून इथे मेसेज का प्रिंट झाला आहे, सॉरी पीटर यू कॅनॉट वोट फॉर नाऊ.
आणि जर आपलं एज हे 14 पेक्षा जर जास्त घेतलं असतं आपण, म्हणजे 18 पेक्षा जर जास्त घेतलं असतं, सपोज 22 घेतला मी, याला सेव्ह केलं आणि अगेन आपण जर ब्राउझरवर गेलो तर तुम्ही इथे बघू शकतात मेसेज जो प्रिंट झालेला आहे तो पीटर कॅन ओट हा प्रिंट झालेला आहे. तो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही टर्नरी ऑपरेटरचा यूज करू शकता. आता आपण जर तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही आपला मागचा व्हिडिओ जर बघितला असेल कंट्रोल फ्लो पार्ट 1 ज्यामध्ये आपण इफ एल्स कंडिशन बघितलेला, तर त्या इफ एल्स कंडिशन मध्ये आपण नेस्टेड इफ एल्स कंडिशन सुद्धा बघितलेल्या, की आपण इफ कंडिशनच्या आत अगेन इफ कंडिशन किंवा इफ एल्स कंडिशन अशा कंडिशन सुद्धा बघितलेल्या किंवा त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. तर सेम कन्सेप्ट टर्नरी ऑपरेटर्स मध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा आपण करत असतो. तर तो कशा प्रकारे ते आपण आता बघणार आहोत. तर मल्टिपल किंवा नेस्टेड टर्नरी ऑपरेटर आपण यूज करू शकतो. सो ह्या कोडला मी काय करतो, कमेंट करतो आणि जाऊया नेक्स्ट लाईनला. आणि नेक्स्ट लाईन मध्ये आपण अगेन 2 व्हेरिएबल घेणार आहोत. कॉन्स्ट नेम इज इक्वल टू, हे जे वरचे जे व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण कमेंट करूया. अगेन इथे खालती व्हेरिएबल डिक्लेअर करूया, नेम इज इक्वल टू जॉन. आणि जॉन हा एक स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. तर त्याचे आपल्याला मार्क्स कॅल्क्युलेट करून किंवा मार्क्स नुसार त्याला जितके मार्क्स पडलेले आहेत त्या मार्क्स नुसार आपल्याला त्याला ग्रेड द्यायची आहे. तर ते एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत नेस्टेड टर्नरी ऑपरेटरचा यूज करून. सो त्याचे इथे अजून एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करणार आहोत, कॉन्स्ट मार्क्स म्हणून. मार्क्स इज इक्वल टू 96. फॉर एक्झाम्पल आपण 96 त्याला मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे. तर आता आपल्याला इथे नेस्टेड टर्नरी ऑपरेटरचा यूज करायचा आहे. सो आपण कशा प्रकारे करू शकतो, अगेन एक मी इथे व्हेरिएबल घेणार कॉन्स्ट ग्रेड म्हणून, आणि जी काही ग्रेड त्याला मिळेल ती या ग्रेड व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे. सो अगेन आपण हा जो मार्क्स जो व्हेरिएबल आहे तो इथे घेणार आणि इथे आपण चेक करणार, एक कंडिशन घेणार. जसं आपण या वरच्या एक्झाम्पल मध्ये इथे कंडिशन चेक केली, सेम कंडिशन आपण आता इथे सुद्धा चेक करणार आहोत. सो इथे मार्क्स घेतले, मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 95. जर 95च्या वर त्याला मार्क्स जर असतील, 95 किंवा 95च्या वर जर मार्क्स असतील तर त्याला A+ ग्रेड द्यायची आहे. जर त्याला 95च्या कमी जर मार्क्स असतील तर आपण अगेन इथे टर्नरी ऑपरेटरचा यूज करणार आहे. सो हा जो कोड आहे तो सेम कोड आपण इथे पेस्ट करणार आहोत आणि इथे जस्ट आपल्याला मार्क्स चेंज करायचे, 85 करायचे आहे. जर त्याला 95 पेक्षा कमी असतील पण 85 पेक्षा जर जास्त असतील, 85 किंवा 85 पेक्षा जर जास्त असतील तर त्याला आपल्याला A ग्रेड द्यायची आहे. अगेन आपण इथे चेक करणार आहोत की जर त्याला मार्क्स 85 पेक्षा कमी आहेत आणि 70 पेक्षा जास्त आहेत तर त्याला आपल्याला B ग्रेड द्यायची आहे. आणि जर त्याला 70 पेक्षाही कमी मार्क्स आहे किंवा 70 पेक्षाही कमी मार्क्स आहे तर त्याला आपल्याला C ग्रेड द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, नेस्टेड टर्नरी ऑपरेटरचा यूज करू शकतो. सो आपण आधी काय चेक केलं की मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 95. जर ही कंडिशन फुलफिल झाली तर आपल्या केसमध्ये ही कंडिशन फुलफिल होणार आहे, कारण त्याला 96 मार्क्स आहे तर ही कंडिशन फुलफिल होईल, त्याला A ग्रेड मिळणार आहे. पण जर इथे मी मार्क्स चेंज केले, सपोज मी इथे 90 मार्क्स केले, तर ऑब्विसली 90 हे 90 पेक्षा कमी आहे, म्हणून ही जी फर्स्ट कंडिशन आहे ही फॉल्स होईल आणि हा फॉल्स पार्ट आपला एक्झिक्यूट होणार आहे. तर इथे चेक होईल की मार्क्स इज ग्रेटर दॅन 85. सो ऑब्विसली 90 हे 85 पेक्षा जास्त आहे, मग त्याला A ग्रेड मिळणार आहे. आणि जर त्याला मार्क्स जे आहे ते सपोज 78 आहे तर अगेन हा फर्स्ट जी कंडिशन आहे ती फॉल्स होणार आहे, सेकंड पार्टला जाईल, ती सेकंड पार्ट सुद्धा आपला इथे फॉल्स होणार आहे, मग जी जाईल थर्ड पार्टला. आणि थर्ड पार्ट मध्ये ऑब्विसली 78 हे 70 पेक्षा ग्रेटर आहे त्यामुळे त्याला B ग्रेड मिळणार आहे. आणि जर मी इथे 68 दिले तर ऑब्विसली 68 हे 70 पेक्षा कमी आहेत किंवा छोटे आहेत, तर हा जो लास्ट जो पार्ट आहे आपला एलचा C ग्रेड, तर त्याला C ग्रेड या ठिकाणी मिळणार आहे. सो आपण आता याला प्रिंट करून बघणार आहोत. अगेन इथे आपण एक console.log घेणार आहोत, console.log, आणि console.log मध्ये आपण प्रिंट करणार आहोत त्याचं नेम सर्वात आधी. सो कर्ली ब्रॅकेट इथे नेम व्हेरिएबल घेऊया. सो जॉन गॉट, आणि त्यानंतर इथे त्याची ग्रेड घ्यायची आहे, A और B C जी काही ग्रेड असेल ती ग्रेड तिथे प्रिंट होईल. आणि इथे अगेन आपल्याला एक स्ट्रिंग लिहायची ग्रेड. याला आपण करणार आहोत सेव्ह.
आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता त्याचे जे मार्क्स आपण आता सध्या कन्सिडर केलेले आहे ते आहे 68. तर ऑब्व्हियसली हा जो लास्टचा जो पार्ट आहे तो पार्ट इथे एक्झिक्यूट झालेला आहे आणि जॉन गॉट सी ग्रेड. जर मी त्याचे मार्क्स थोडे वाढवले, जर सपोज मी आता इथे 72 केले, याला सेव्ह केलं, तर तुम्ही आता बघू शकता त्याला बी ग्रेड मिळणार आहे. तर इथे बघू शकतो मी जॉन गॉट बी ग्रेड. त्यानंतर मी जर त्याचे मार्क्स अजून थोडे वाढवले आणि 87 जर दिले, सेव्ह केलं, तर तुम्ही इथे बघू शकता त्याला ए ग्रेड मिळालेला आहे. कारण आपला हा जो पार्ट आहे मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 85 हा एक्झिक्यूट झाला, हा फुलफिल झाला आणि त्याला ही ए ग्रेड जी आहे ती ए ग्रेड त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जर त्याला मी अजून इथे त्याचे मार्क्स थोडे वाढवलेले आहेत, त्याला जास्त मार्क्स मिळालेले आहे, सपोज 98 मिळालेले आहे, याला आपण सेव्ह करूयात आणि ब्राउझरवर बघूयात, तर त्याला या ठिकाणी ए प्लस ग्रेड मिळालेली आहे. सो अशा प्रकारे हे जे नेस्टेड टर्नरी ऑपरेटर आहे ते वर्क करत असतं आणि अकॉर्डिंगली कंडिशनच्या अकॉर्डिंगली त्याचा जो काही कोड असेल किंवा जो काही स्टेटमेंट असेल तो ते स्टेटमेंट त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत असतं. सो आय होप तुम्हाला टर्नरी ऑपरेटरचा कन्सेप्ट समजला असेल. सो आता मूव्ह ऑन द नेक्स्ट टॉपिक, जावास्क्रिप्ट स्विच केसेस. तर स्विच स्टेटमेंट इव्हॅल्युएट्स अन एक्सप्रेशन, कंपेअर इट्स रिझल्ट विथ द केस व्हॅल्यूज अँड एक्झिक्यूट द स्टेटमेंट असोसिएट विथ द मॅचिंग केस व्हॅल्यूज. ओके, सो स्विच केस जसं आपण टर्नरी ऑपरेटर बघितलं जे की इफ एल्स कंडिशन सोबत मॅच करतं किंवा त्याचा अल्टरनेट वे आहे, तसं स्विच केस जे आहे ते इफ एल्स इफ चा अल्टरनेट वे आहे. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं, जर आपल्याला मल्टिपल कंडिशन जर चेक करायचे असतील तर त्या केसमध्ये आपण इफ एल्स इफ या कन्सेप्टचा वापर करायचो आणि त्या कंडिशन चेक करायचो. तर त्यालाच अल्टरनेट वे आहे स्विच केसेसचा. तर स्विच केस सुद्धा सिमिलरली वर्क करत असतं. सो आपण जर तुम्ही इथे बघितलं स्क्रीनशॉट मध्ये, तर एक स्विच केस आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. हे एक्सप्रेशन आहे, त्या एक्सप्रेशन मध्ये आपण काहीतरी एक्सप्रेशन लिहू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो आणि त्याचं जे आउटपुट असेल ते आउटपुट ह्या व्हॅल्यू सोबत मॅच होतं. ज्या व्हॅल्यू सोबत ते मॅच होईल ते स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक करून आपला जो कंट्रोलर आहे तो स्विच केसच्या बाहेर जात असतो. तर याचा इथे फ्लो चार्ट सुद्धा आहे. आपला जो कोड आहे किंवा हे जे स्विच केस आहे ते स्टार्ट होते, स्टार्ट झाल्यानंतर इथे एक्सप्रेशन जे आहे ते एक्झिक्यूट होतं. एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याची एक्सप्रेशनची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ह्या प्रत्येक व्हॅल्यू बरोबर मॅच होत असते. तर आता व्हॅल्यू 1 बरोबर इथे मॅच झाली, ती जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल आणि कंट्रोलर डायरेक्ट एंडला जाईल, म्हणजेच बाहेर पडेल स्विच केसच्या ब्लॉकच्या. ओके, जर ते इथे फॉल्स जर झाली, व्हॅल्यू 1 मॅच नाही झाली तर फॉल्स झाली, तर ती व्हॅल्यू 2 ला येईल. व्हॅल्यू 2 ट्रू झाली किंवा मॅच झाली तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक होऊन कंट्रोलर बाहेर जाईल. जर व्हॅल्यू 2 सुद्धा मॅच नाही झाली तर फॉल्स होईल आणि व्हॅल्यू 3 चेक होईल किंवा केस 3 चेक होईल आणि केस 3 सुद्धा मॅच नाही झाली तर डिफॉल्ट मध्ये जो काही मेसेज असेल तो मेसेज प्रिंट होईल आणि तो कंट्रोलर आपला बाहेर पडेल. सो अशा प्रकारे स्विच केस वर्क करत असते. सो आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोडवर. एक्झिस्टिंग कोडला आपण करूया कमेंट आणि इथे न्यू लाईनवर आपण स्विच केस लिहिणार आहोत. तर त्याचा एक एक्झाम्पल घेऊया. जर तुम्हाला इफ एल्स इफ हा जर कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही आपला एक्झिस्टिंग व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये मी समजवलेला आहे आणि तो कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही हा स्विच केसचा कन्सेप्ट जो आहे तो समजून घेऊ शकतात. सो इथे आपण आता स्विच केसचं एक एक्झाम्पल घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगेन व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. सो इथे आपण लेट num इज इक्वल टू 2. आता इथे हे जे एक्झाम्पल आपण करणार आहोत ते एक IVR सिस्टीमचं एक्झाम्पल करणार आहोत. तर बऱ्याच वेळेस तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपण कस्टमर केअरला कॉल करतो तर तेव्हा बरेच सारे ते नंबर्स आपल्याला येतात. जर मराठीमध्ये कंटिन्यू करायचं असेल तर 1 प्रेस करा, हिंदीमध्ये करायचं असेल तर 2 प्रेस करा. असे वेगवेगळे नंबर जे असतात ते नंबर आपल्याला ते काय करत असतात, सांगत असतात आणि जो नंबर आपण प्रेस करू अकॉर्डिंगली जी त्यांची फंक्शनॅलिटी असते ती वर्क करत असते. तर सेम IVR ची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आपण इथे आता जनरेट करणार आहोत आपल्या जावास्क्रिप्टच्या कोड थ्रू किंवा स्विच केस थ्रू. सो इथे आपण एक व्हेरिएबल घेतला num इज इक्वल टू 2 म्हणून. सो डिफॉल्ट त्यामध्ये 2 आपण स्टोअर केलेला आहे. त्यानंतर मेसेज प्रिंट करण्यासाठी एक अगेन आपण व्हेरिएबल घेणार आहोत मेसेज आणि त्याला एक करंटली ब्लँक व्हॅल्यू आपण इथे स्टोअर करणार आहोत मेसेज व्हेरिएबल मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, स्विच केस लिहायची आहे. सो इथे स्विच घेणार, स्विच मध्ये num आणि कर्ली ब्रॅकेट. त्यानंतर हा जो num आहे याला आपण आधी फॉर्मॅट करून घेणार आहोत डॉक्युमेंटला.
सो हा जो नम आहे तर ही या नम मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या इथे नम मध्ये येणार आहे. तर आता इथे आपल्याला स्विच केस घ्यायचे आहे. सो केसेस लिहायचे आहे. सो सर्वात आधी केस 1 आपण लिहिणार आहोत, कोलन देऊया आणि नेक्स्ट लाईनला हा जो मेसेज व्हेरिएबल आपला MSG त्यामध्ये जो काही मेसेज असेल तो मेसेज आपल्याला या ठिकाणी प्रिंट करायचा आहे. सो इथे आपण जर 1 प्रेस केला किंवा 1 एंटर केला, सो कनेक्टिंग टू ऍडमिन डिपार्टमेंट असा मेसेज आपण या ठिकाणी प्रिंट करणार आहे. आणि हा मेसेज प्रिंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक स्टेटमेंट लिहायचं आहे, जेणेकरून जर केस 1 जर मॅच झाली म्हणजे या नम मध्ये जर 1 नंबर आला तर फर्स्ट केस आपली मॅच होणार आहे. हे जे सेंटेन्स आहे किंवा स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट या ठिकाणी काय होईल, प्रिंट होईल आणि ब्रेक होईल, कंट्रोलर डायरेक्ट बाहेर जाणार आहे. तर अगेन अशा आपण मल्टिपल केसेस या ठिकाणी लिहू शकतो. सो आपण आता लिहिणार आहोत केस 2 आणि केस 2 मध्ये सेम मेसेज इज इक्वल टू कनेक्टिंग टू HR डिपार्टमेंट. सो त्यानंतर अगेन आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक स्टेटमेंट लिहायचं आहे. असं आपण मल्टिपल केसेस लिहू शकतो. सो इथे कॉपी करूया आणि या ठिकाणी पेस्ट करूया. सो याला इथे फॉर्मॅट केल्यानंतर आपला कोड फॉर्मॅट होईल. सो इथे HR डिपार्टमेंट झालं. त्याच प्रकारे आपण इथे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटही घेऊ शकतो. त्यानंतर क्लिनिंग डिपार्टमेंट किंवा हाऊसकीपिंग म्हणतो त्याला आपण. सो क्लिनिंग सर्व्हिस डिपार्टमेंट. आणि यापैकी एकही केस जर मॅच नाही झाली तर त्या केसमध्ये आपल्याला इथे डिफॉल्ट म्हणून घ्यावं लागतं. सो इथे आपण डिफॉल्ट घेणार आहोत एक मेसेज आणि त्यामध्ये आपण प्रिंट करणार आहोत इनव्हॅलिड नंबर. इनव्हॅलिड नंबर हा मेसेज प्रिंट होईल. जर कोणतीच केस इथे मॅच नाही झाली तर ती जी आहे डिफॉल्ट मेसेज जो असेल तो मेसेज डिफॉल्ट मेसेज त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. सो आता हा जो मेसेज आहे ह्या मेसेजला आपल्याला प्रिंट करायचा आहे. त्यासाठी आपण इथे console.log घेणार आहोत. console.log आणि console.log मध्ये हा जो मेसेज आहे त्या मेसेजला आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचा आहे. सेव्ह करूया आणि सेव्ह केल्यानंतर मी आधी तुम्हाला समजवतो कोड काय आहे. तर सो नम मध्ये हा एक व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये आपण 2 एंटर केलेला आहे किंवा स्टोअर केलेला आहे आणि एक मेसेज व्हेरिएबल घेतला मेसेज स्टोअर करण्यासाठी आणि त्याला प्रिंट करण्यासाठी. सो इथे स्विच केस आहे. हा जो नम मध्ये जो 2 हा जो नंबर आहे तो नंबर इथे येणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक केस सोबत तो मॅच करणार आहे. तर आता इथे 2 आहे तर फर्स्ट केस सोबत मॅच होईल का, कारण 1 आणि 2 दोन्ही सिमिलर आहेत का, नाहीये. तर तो इथे हा जो मधला कोड आहे केस 1 चा जो कोड आहे तो एक्झिक्युटिव्ह नाही होणार, केस 2 चेक करेल. तो ऑब्विसली केस 2 आणि हा नंबर 2 हा दोघी मॅच होतील आणि कनेक्टिंग टू द HR डिपार्टमेंट हा मेसेज त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे. जर इथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, आता इथे आपण सेमच दिले तर इथे आपण काय करणार आहोत, 3 घेणार आहोत आणि इथे 4 घेणार आहोत. सो आता इथे काय होईल की आपला जर नंबर इथे मी वेगळाच टाईप केला, सपोज 6 नंबर इथे मी स्टोअर केला तर आपल्याकडे 6 केस नाही जाय, तर त्या केसमध्ये काय होईल, हा डिफॉल्ट मेसेज जो आहे तो मेसेज या कन्सोलमध्ये प्रिंट होईल. सो आपण आता सध्या इथे 2 नंबर घेणार आहोत. याला सेव्ह करूयात, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता कन्सोलमध्ये कनेक्टिंग टू द HR डिपार्टमेंट हा मेसेज या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. जर मी इथे 2 रिमूव्ह केला आणि जर 4 केला, सेव्ह केलं, तर कनेक्टिंग टू द क्लिनिंग सर्व्हिस डिपार्टमेंट हा मेसेज या ठिकाणी काय होईल, प्रिंट होईल. आणि मी जर ह्या केसेस पैकी एकही नंबर नाही घेतला आणि वेगळाच काहीतरी नंबर इथे स्टोअर केला किंवा एंटर केला आणि सेव्ह केलं तर तुम्ही बघू शकता इनव्हॅलिड नंबर हा मेसेज या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे स्विच केस जी आहे ती काय होत असते, वर्क करत असते. आता स्विच केस मध्ये अजून एक स्विच केस मध्ये अजून एक वे आहे. जसं की आता सपोज बऱ्याच वेळेस काय होतं की एकाच डिपार्टमेंटसाठी 2 नंबर असतात किंवा अल्टरनेट नंबर आपण त्याला म्हणतो. सो आपण 1 आणि 2 हे दोघी नंबर जर एंटर केले तर ऍडमिन डिपार्टमेंटलाच कॉल जाईल. 3 आणि 4 केला तर तो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटलाच कॉल जाईल. म्हणजे सपोज 3 प्रेस केला तो बिझी असेल तर आपण 4 प्रेस करू शकतो, तो तरी सुद्धा तो काय होईल, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटलाच नंबर जाणार आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला मल्टिपल कोड लिहायची गरज नाही. म्हणजे इथे 1 केसला पण कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट, अगेन 2 केसमध्ये पण कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट असं लिहायची गरज नाही. तर त्या केसमध्ये आपण कशा प्रकारे कोड करू शकतो तर ते आपण आता बघणार आहोत. सेम कोड जो आहे
त्याला आपण करूया कॉपी. याला मी करतो सध्या कमेंट आणि इथे याच्या नेक्स्ट लाईनला इथे आपण पेस्ट करणार आहे. आणि ह्या केसमध्ये आपण काय करणार आहोत की ही जी हा जो कोड आहे हा कोड आपल्याला इथून रिमूव्ह करायचा आहे आणि केस 1 च्या खालती अगेन आपण इथे काय करणार आहोत, केस 2 घेणार आहोत. सो केस 1 आणि केस 2 म्हणजेच 1 एंटर करा किंवा 2 एंटर करा. मेसेज कोणता प्रिंट होणार आहे, हा कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट. तसाच 3 आणि 4 साठी सुद्धा आपण करू शकतो. सो मी इथनं हा एक रिमूव्ह करतो आणि इथे आपण केस 4 घेणार आहोत आणि 3 तुम्ही एंटर करा किंवा 4 एंटर करा, कोणता मेसेज प्रिंट होणार आहे, कनेक्टिंग टू द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हा मेसेज प्रिंट होणार. आणि ह्या 4 ज्या केसेस आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जर एखादा नंबर प्रिंट तुम्ही एंटर केला तर त्या केसमध्ये इनव्हॅलिड नंबर हा जो मेसेज आहे तो प्रिंट होणार आहे. सो सध्या आपण कोणता नंबर प्रिंट केलेला आहे, 8 नंबर प्रिंट केलेला आहे. तर मेसेज कोणता प्रिंट होणार आहे, आपला इनव्हॅलिड नंबर. जर तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर इनव्हॅलिड नंबर हा मेसेज प्रिंट झालेला आहे. पण जर मी इथे आता 1 घेतला, नंबर 1 स्टोअर केला व्हेरिएबल मध्ये, याला सेव्ह केलं तर इथे मेसेज काय प्रिंट झालेला आहे, कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट. तसंच अगेन मी इथे जर 2 प्रिंट केला तरी सुद्धा आपला मेसेज काय प्रिंट होणार आहे, कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट, कनेक्टिंग टू द ऍडमिन डिपार्टमेंट. सो अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल केसेस सुद्धा लिहू शकतात. म्हणजे एखाद्या असा जर काही सिनॅरिओ आहे तुमच्याकडे की जिथे 2 केसेस साठी तुम्हाला एकच कोड एक्झिक्यूट करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे स्विच केस लिहू शकतात. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो आज आपण इथेच थांबूया. आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.